श्री स्वामी समर्थ. श्री स्वामींची एक अद्भुत लीला. युग कुठलेही असो, भगवंताला सुदाम्याचे पोहेच आवडतात. स्वामींची एक अद्भुत लीला. आपल्या श्रीमंतीचा त्यांना फार अभिमान होता. तात्या वैद्य नावाचा गृहस्थ त्यांचा घरगडी म्हणून राबत होता. कारण त्यांनी जोशी बुवांकडून फार पैसे कर्ज म्हणून घेतले होते. जोशी बुवांचं कर्ज फेडून त्याला 2 वेळचं जेवणही महाग झालं होतं. तरी तो उदार वृत्तीचा होता. एकदा तात्याला आणि त्याच्या बायकोला खायला एकच भाकरी होती. ती सुद्धा तो भुकेल्या कुत्र्याला देतो. जोशी बुवा स्वामींना आपल्या घरी नैवेद्य ग्रहण करायला या असं आमंत्रण करतात. स्वामी त्याला म्हणतात, पैशाची श्रीमंती आहे पण मनाची नाही. जा आधी मनाची श्रीमंती घेऊन ये. जोशीबुवांना परतताना सुंदराबाई अडवतात आणि स्वामींना तुमच्या घरी आणीन असं आश्वासन देतात. त्याच्या मोबदल्यात सुंदराबाईंना सोन्याच्या मोहरा मिळतात. सुंदराबाई स्वामींना जोशीबुवाकडे चलायला विनवणी करते. स्वामी सुंदराबाईची कृती जाणून असतात तरीही ते होकार देतात. तात्याला जेव्हा हे कळतं तेव्हा तो जोशीबुवांना आपल्यालाही स्वामींना घरी बोलवायची इच्छा आहे असं सांगतो. त्यासाठी तो काही पैसे मागतो. जोशीबुवा जाम भडकतात. अरे, स्वतःच्या खायचे ठिकाणे नाही आणि स्वामींना बोलावणार. जोशीबुवांनी पैसे नाही दिले म्हणून तात्या निराश होतो. दुसऱ्या दिवशी स्वामी जोशीबुवाकडे येतात. जोशीबुवा स्वामींना नेसायला अत्यंत महागडं पितांबर देतात आणि यथासांग आदरातिथ्य करतात. त्यांच्या मनात एक प्रश्न येतो की स्वामी जाताना आपलं महागडं पितांबर तर नाही घेऊन जाणार. तितक्यात स्वामी क्रोधित होतात. पितांबर काढून जोशांच्या तोंडावर फेकतात आणि नैवेद्य ग्रहण न करता परततात. जोशीबुवा क्षमा मागायला येतात. स्वामी म्हणतात, अरे, ऐश्वर्यात लोळून तुझं मन मलिन झालं आहे. अरे, तुला काय वाटलं नैवेद्य ग्रहण करून आम्ही तो पितांबर घेऊन जाणार? चल निघ इथून. इकडे तात्या घरी येऊन पत्नीला सगळं प्रकरण सांगतो. तिकडे एक व्यक्ती येऊन जोशीबुवांना तात्यांनी घेतलेली रक्कम देऊन तात्याला कर्जमुक्त करतो. जोशीबुवांना तो आपण तात्याचा हितचिंतक आहे असं सांगतो. तात्या घरातल्या देवघरात असलेली एकमेव मूर्ती विकून मिळणाऱ्या रकमेने स्वामींचं आदरातिथ्य करण्याचं ठरवतो. तो ती मूर्ती उचलतो. त्याच्या बायकोच्या भावना उचंबळून येतात. ती म्हणते, देवघर रिकामं कसं तरीच दिसतं आहे. तात्या म्हणतो, अरे, स्वामी जिवंत देव असताना मूर्तीचा काय विचार करते? मी देवघरच बाजूला उचलून ठेवतो. खाली पाहतो तर काय, तिथे त्याला स्वर्णमोहरांची पिशवी सापडते. तात्या म्हणतो, हा स्वामींचा चमत्कार आहे. स्वामींचं आदरातिथ्य करून शिल्लक उरलेली रक्कम आपण स्वामींनाच अर्पण करू. तितक्यात त्याला एक हाक ऐकू येते, तात्या. तात्या बाहेर जाऊन पाहतो तर काय, खुद्द स्वामी बाळप्पा बरोबर त्याच्या घरी न बोलावता आले आहेत. तो पत्नीसह स्वामी चरणी मस्तक ठेवतो. तितक्यात एक माणूस येऊन तात्याला सांगतो की तुझ्या पूर्वजांचे जमिनीचा विवाद संपून ती जमीन आता तुला प्राप्त झाली आहे आणि त्याशिवाय कोणीतरी तुझ्यावर असलेलं जोशीबुवांचं कर्जही फेडले आहे. तात्या स्वामींचं यथासांग आदरातिथ्य करतो. तात्या स्वामींना नैवेद्य ग्रहण करायला विनवतो. स्वामी म्हणतात, अरे, हा सर्व सोहळा तुम्हा भक्तांसाठी असतो. भगवंताला पाहिजे असते ती भक्ताची खरी हृदयापासून केलेली भक्ती. तुला जर आम्हाला काही द्यायचं असेल तर आम्हाला तांदळाच्या कण्या दे. तात्याची पत्नी स्वामींना तांदळाच्या कण्याची खीर देते. स्वामी आनंदाने खीर ग्रहण करतात. स्वामी म्हणतात, अरे, युग कोणतेही असो, भगवंताला सुदामाचेच पोहे आवडतात.